मधली सुट्टी. मोठा झाल्यानंतर एखादी व्यक्ती खूप प्रथितयश कलाकार होते, लोकप्रिय होते, अनेक सन्मान मिळवते, अगदी पद्मश्री सारखा इतका मोठा सन्मान मिळवते. पण तीच व्यक्ती शाळेत असताना फक्त एक गुणी गोड निरागस विद्यार्थिनी असते. अशीच एक गुणी गोड मिश्किल विद्यार्थिनी आज आपल्याबरोबर आहे. पद्मजाताई, नमस्कार. आज कसं वाटतं तुम्हाला सगळ्या तुमच्या शाळेतल्या मंडळींबरोबर तुमच्या शाळेत बालमोहनमध्ये? आमच्या शाळेबद्दल आम्हाला बालमनबद्दल प्रचंड अभिमान. त्यामुळे आज इथे येऊन शूटिंग होतं याचा आम्हाला खूप आनंद आहे. आनंदाचं खास कारण म्हणजे मित्रसुद्धा आलेले आहेत. शाळेत असताना आम्ही कधीही मुली आणि मुलं कधी एकमेकांशी बोलायचो नाही. अगदी बाजूने जरी गेलं तरी साईड असं करत कधीही बघायचो नाही एकमेकांकडे. पण आज सगळे अगदी पण आज मित्रमैत्रिणी साईड बाय साईड बसलेत, ही किती चांगली गोष्ट आहे. आपण म्हणतो ना ऋषितुल्य गुरु, तर खरंच अगदी असे ऋषीसारखे दिसणारे गुरु, आणि त्यातून ते इतके, मी त्यांच्याबद्दल ऐकलं तुमच्याकडनं, तर सरांबद्दल आम्हाला ऐकायला खूप आवडेल. सगळं सर इतकं प्रेमाने शिकवायचे. कधी त्यांनी आम्हाला मारलं नाही, कधी ओरडले नाहीत, कधी पट्टी उगारली सुद्धा नाही. परंतु त्यांच्या डोळ्यातून आणि ओठातून फक्त प्रेम बरसायचं. आणि कुठलाही विषय, म्हणजे आम्हाला ते मराठी शिकवायचे, पण मराठीसुद्धा कसं रसाळपणे शिकवायचं हे खरं म्हणजे याचा वस्तुपाठ म्हणजे इनामदार सर. कारण ते चित्र काढून प्रत्येक गोष्ट आम्हाला शिकवायची. अगदी बालकवींची कविता असू दे किंवा इतर ग्रेसांची कविता असू दे, ती प्रत्येक गोष्ट कशी सोपी करून शिकवावी चित्र काढून, हे त्यांच्याकडून खरंच आम्ही शिकलो. या सरांच्या तासाला तुम्ही कधीच खोडी केली नसेल असं? नाही, उलट आम्हाला धिंगाणा घालायला अगदी वाव असायचा पुरेपूर, कारण ते कधी ओरडायचे नाहीत ना. त्यामुळे मला आठवतं की माझी जीवष्ट कंठस्थ मैत्रीण सुनीता आणि मी, आम्ही शेवटच्या बाकावर बसलो होतो आणि हळूच मला भूक लागली प्रचंड. मी सुनीताला विचारलं, डबा उघडायचा का गं? आईने खमंग शिरा करून पाठवला होता. तर सुनीता म्हणाली, चल आता मधली सुट्टी जवळच आहे, आपण पटकन डबा खाऊया. आणि सरांची पाठ झाल्या झाल्या आम्ही डबा उघडला आणि सुनीता मला भरवत होती. तेवढ्यात सरांनी अचूकपणे ती गोष्ट हेरली आणि आम्ही खाली वाकून, बाकाच्या खाली वाकून, कुणाला दिसू नये अशा पद्धतीने आम्ही खात होतो. तेवढ्या सरांनी पाहिलं आणि 2 चिमण्या फळ्यावरती रेखाटल्या आणि म्हणाले, चिमणी हळू पिलाच्या चारा मुखात घाली. पण मला असं वाटतं इतकी पोएटिक शिक्षा आता घडत नसेल. काय आठवतं त्या दिवसांमधनं? त्या दिवसामध्ये माझा मराठीचा तास किंवा भूगोलाचा तास हा मी आनंदाचा जेवढा करता येईल तेवढा करत असते. कारण कंटाळवानं शिकवणं ही पण एक शिक्षाच आहे. शिक्षकाला पण आहे आणि विद्यार्थ्यांना पण आहे. मला असं वाटतं सगळ्या शिक्षकांनी आणि सगळ्या शाळांनी हे बोधवाक्य म्हणून लिहून ठेवा. हे फार फार सुंदर वाक्य होतं सर. पण गाणं तुम्ही शाळेपासून म्हणायचं? कधीच नाही. कारण सांस्कृतिक तासाला जर बाईंनी गा म्हणून सांगितलं तर माझी काय पंचायत होईल या विचारानेच माझ्या पोटात खड्डा पडायचा. आणि त्यामुळे मी बाई वर्गात आल्या आल्या लपून बसायचे. जितकं खाली वाकून बसता येईल तेवढं बघत बसायचे. पण मग या जवळच्या मैत्रिणींनी पण गाणं कधी ऐकलं नाही की असा अगदी छोटासा ग्रुप करून गायला? तसं काय गा? ही माझ्या कानात नेहमी, आम्ही शेवटच्या भागावर बसायचो तेव्हा माझ्या कानात ती मला गाणी म्हणून दाखवायची. आणि आम्ही एक अशी वही केलेली होती, त्याच्यात सगळी जुनी गाणी लिहिलेली होती. आणि तिला सांगायची, म्हण गं म्हण गं. आणि मला बोरिंग तासाला आमचं गाणं सुरू असायचं. अगदी हळू, कोणालाही कळायचं नाही, पण मी कान गोष्टी ऐकल्या पण कान गाणी पहिल्यांदा ऐकले असेल. जो कंटाळवाणा तास असेल त्यावेळेला मी गाणी म्हणायचे आणि कधी कधी सुनीता पुस्तकं वाचायची. आणि मला वाचनाची फारशी त्यावेळेला आवड नव्हती आणि मला सारखं वाटायचं एवढे मोठे मोठे ग्रंथ घेऊन काय वाचते. स्वामी कादंबरी वाचायची, हना आपटेंच्या कादंबऱ्या वाचायची, ऐतिहासिक पुस्तकं वाचायची. आणि खरंच तिच्यामुळे मला वाचनाची आवड हळूहळू निर्माण झाली. तुम्ही फक्त साईड इतकं जर मुली बोलत असतील तर काहीतरी टोपण नाव प्रत्येकाला असणार. शिक्षकांना आम्ही टोपण नावं ठेवायचो. म्हणजे आत्ताच्या मुलांना पण कळू दे की तेव्हाची मुलं काय टोपण नावं ठेवायची. एका शिक्षिकेला जी जाम दमदाटी करायची, तिला शिवाजी नाव ठेवलं होतं. आणि एक भयंकर घाणेरडी दिसणारी होती, तिला बॉबी नाव ठेवलं. बॉबी. पद्मजाने जो इन्सिडन्स सांगितला की शिरा खात होती आणि तो नेमका सुदैवाने इनामदार सरांच्या तासाला खात होतीस तू, त्यामुळे ती सुटका झाली. मी आणि हा एका बेंचवर बसायचो. आणि कॅन्टीनमधले आमचे बटाटे वडे फारच सुंदर मिळतात इकडे, खास खास. आणि ते नेहमी छोट्या सुटीत आणून
बेंचमध्ये ठेवून हळूहळू खाण्याचे प्रकार बऱ्याच वेळा चालायचे. आणि आमच्या दुर्दैवाने इनामदार सरांचा तास तो नव्हता, मराठे सरांचा होता. आणि त्यांनी बघितलं ते, आणि मी थोडा हात मारत होतो, पण त्यांनी नेमकं ह्याला खाताना बघितलं. आणि ते आले आणि बाजूच्या बेंचवर, आम्ही मुलं मुली कधीच एकत्र बसायचो नाही, पण बाजूच्या बेंचवर ह्या होत्या. आणि त्या बहुतेक बरं पकडलं असं काहीतरी हसल्या असतात, कारण त्यांना चांगला अनुभव होता इनामदार सरांचा, आता काहीतरी चित्र वगैरे काढतील. ते जे आले आणि त्यांनी जी काही म्हणजे कानशिलात वाजवणं हा जो प्रकार असतो, आणि हा असा हडबडला आणि त्यांनी पण अंग काढलं, लहान मुलं. आणि माझी सुटका मात्र झाली. अगदी मला नीट आठवणारी गोष्ट म्हणजे थोडक्यात की वर्गात डबा बिबा खाणारे लोक पण पुढे डॉक्टर होऊन प्रतिथयश लोक होऊ शकतात. असं काही नाही की वर्गात डबा खाल्ल्यामुळे ती मुलं दंगेखोरच असतात, असं नाही. पुढे जाऊन ते मोठं काम करू शकतात. माझी आठवण तिच्या गाण्याव्यतिरिक्त अतिशय चांगली आहे ती म्हणजे ती मधल्या सुट्टीमध्ये माझ्या घरच्या अभ्यासाची जी डायरी होती त्याच्यात ती शेवटच्या पानावर अतिशय सुंदर चित्र काढायची. आणि त्याचीच एक आठवण म्हणून तिने मला एक ग्रीटिंगसुद्धा पाठवलं होतं. ते मी ग्रीटिंग अजून जपून ठेवलं आहे. ती शाळेतली चित्र मात्र काही मी आत्ता आणू शकले नाही आहे. हे चित्र तिने मला ग्रीटिंग म्हणून पाठवलं होतं. त्यामुळे ती जर गायिका जर झाली नसती तर ती नक्कीच एक प्रतिथयश चित्रकारही होऊ शकली असती. इतकं तिच्यात ते टॅलेंट होतं तेव्हा. म्हणजे मला आश्चर्य वाटायचं की इतकं सुंदर, इतकी भराभर कशी काढते. नाही, पण अजूनही मला असं वाटतं ती इतकी चांगली चित्रकला आहे की तुम्ही अजूनही काय माझी थोरली बहीण जी माझी पहिली गुरु आहे ती फार उत्तम गाते, त्यामुळे तिने चित्रकला आणि मी गायन असं वाटून वाटून घेतलं. तुम्हाला तर सांगितलं की चला तुम्हाला एक दिवस परत देईल परमेश्वर शाळेतला, तर कुठला दिवस मागाल? बालदिन. क्या बात. बालदिनाच्या दिवशी आमच्या शाळेत एवढा जबरदस्त उत्साह असायचा आणि दादा स्वतःच्या हाताने प्रत्येकाला उसाच्या कांड्या, नंतर तिळगुळ वाटायचे, कलिंगड आणि कैरीचं पन्ह, डाळ, असं सगळं वाटायचं. आणि प्रत्येक जण खुश असायचा. त्या दिवशी अभ्यास नाही, काही नाही, नुसती मौज मजा, खाणं पिणं आणि दंगा. सगळ्यांचे चेहरे इतके टवटवीत का दिसतात मला लक्षात आलं की शाळेत असताना बालमोहन स्पेशल बटाटे वडे, पन्ह, कलिंगड हे एवढं पौष्टिक आणि सतत खाल्ल्यामुळे तुम्ही की शाळेत एखादी गोष्ट राहून जाते आणि ती नंतर आपल्याला आठवते. तसं तुम्हाला काय आठवतं का की हे बाबा माझं सांगायचं राहून गेलं, तर आज संधी मिळाली आहे मधली सुट्टीच्या निमित्ताने, तर आज कबूल करून टाकते असं? हा असा एक प्रसंग होता खरा. 4वी-5वीच्या सुमाराला सामान्य ज्ञानाचा पेपर होता आणि आमचं जनरल नॉलेज म्हणजे अफाट ना, तर त्यामुळे आम्ही जे काही येत होतं ते फटाफटा लिहिलं. आणि एक त्याच्यात असा प्रश्न होता की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त कुठला ते सांगा. अहो काय कसलं काय मुहूर्त आणि काय, आम्हाला लग्नाचे मुहूर्त आणि साखरपुड्याचे मुहूर्त याच्या पलीकडे 3.5 मुहूर्त ही काय भानगड आहे हे कळलंच नाही मला. आणि बाकीचं सगळं जे लिहिलं तर शेवटचा प्रश्न तो काय त्याचं उत्तर सुचेना. आणि तेवढ्यात बेल वाजली आणि आता शिक्षिका येणार आणि पेपर खेचणार. त्या धाकधुकीत मी सुनीता बाजूलाच बसली होती. हे सुनीता दाखव ना. तर पटकन तिने पेपर असा बाजूला सरकवला आणि मला दाखवलं आणि मला काय अत्यानंद कॉपी करायचा म्हणजे. आणि ते मी उत्तर लिहिलं, तिचा बघून तो शब्द लिहिला आणि आता चला ये, आता आपण जिंकलो या आवेशात, अगदी ऑस्कर जिंकलेल्या आनंदात मी खुश होते. पण जेव्हा पेपर तपासून आला तेव्हा तिचं उत्तर बरोबर आणि माझं उत्तर चूक दिलं होतं. मला इतका राग आला, एवढं बघून दिलं तरी काय, तिचं उत्तर तेच असलं तरी मला चूक दिलं, मला 0 मोठा गोळा दिला होता. आणि बाईंना विचारलं, बघा तिचं बरोबर आहे आणि माझं कसं चूक दिलं तुम्ही, अगदी मोठ्या आवेशाने मी त्यांना दाखवायला गेले. मी म्हटलं, अगं बाळे तू काय लिहिलंस तरी वाचलंस का? तिने 3.5 मुहूर्तांपैकी एक म्हणजे दसरा लिहिलंय आणि तू 17. त्यामुळे त्यावेळी सुद्धा कॉपी करणं धड शक्य झालं नाही. जमलं नाही, म्हणजे ज्याला ते जमत नाही ते जमत नाही, आपण उगीच कॉपी करायला जाऊच नाही. म्हणजे खरं कुठल्याही कलाकाराचं बीज जे किंवा पाया जो शाळेत आहे हे आपल्याला निर्विवादपणे मान्य करायलाच पाहिजे. आणि तुमच्या बाबतीत तर असं झालंय की शाळेत फक्त सुनीताच्या कानात गायचं सगळं जग ऐकतं. आणि खूप आनंद होतो, अभिमान वाटतो की दादांची इच्छा, या बालमोहनचे संस्थापक संस्कार महर्षी दादासाहेब रेगे
यांची इच्छा होती की आपल्या शाळेने काही कशाची तरी पुस्तकाची किंवा सी डीची गाण्यांची निर्मिती करावी. त्याप्रमाणे त्यांचे चिरंजीव बापूसाहेब रेगेंनी मला आज्ञा केली आणि त्याची एक आम्ही सी डी बनवली प्रार्थनांची. वेगवेगळ्या प्रार्थना रोज सोमवार ते शनिवार रोज शाळेत 2दा वाजवल्या जातात. याचा मला खूप खूप आनंद आहे. आणि यातली एक प्रार्थना अंतरमम विकसित करी हे परात्परा, हे रवींद्रनाथ टागोरांची ही कविता, हे आम्ही बालमोहनचा त्याच्यावरती शिक्का आहे. म्हणजे ही जगात प्रार्थना म्हणजे बालमोहन असं. येस, क्या अगदी. बात आहे. म्हणजे आज जगभरात जे जे बघतायत बालमोहनचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी, त्यांच्यासाठी ही प्रार्थना मी विनंती करतो की तुम्ही सगळ्यांनी जर ती गायलीत. आणि मला खरंच मगाशी तुम्ही जेव्हा सांगितलं तर हेवा वाटला तुमच्या सगळ्यांचा की सर जर मराठीतली कविता शिकवताना चित्र काढत असतील तर यापेक्षा सुंदर शाळेत काय असू शकतं. तर सर तुम्हाला खूप मनापासून विनंती आहे की ही आता रवींद्रनाथांची प्रार्थना ऐकताना तुमच्या मनात जे काही त्याचे तरंग उमटतील तुम्ही जर ते फळ्यावर काढलं तर आम्हाला खूप आवडेल. अंतर मम विकसित करी हे परात्परा, अंतर मम विकसित करी हे परात्परा, निर्मल करी उज्ज्वल करी जागृत करी उद्धृत करी, निर्भय करी मंगल करी हृदय भास्करा, अंतर मम विकसित करी हे परात्परा, करी निरलस निसंशय करी रे करी शुद्धाशय, करी हे मन निर्विषय जीवितेश्वरा, अंतर मम विकसित करी हे परात्परा, अंतर मम विकसित करी हे परात्परा, हे परात्परा, हे परात्परा. मधली सुट्टी